नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर इथे खूप सुंदर आणि छान टाकाऊपासून टिकाऊ असा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल, इथे मी स्लिंग बॅग बनवलेली आहे टसलवाली. तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त जीन्सच्या पॉकेटचाच इथे मी वापर केलेला आहे आणि खूप छान अशी इथे ही स्लिंग बॅग बनवून तयार आहे. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता तुमचं मेकअपचं भरपूर सामान तुम्ही सहजरित्या या बॅगमध्ये कॅरी करू शकता आणि खूप छान आणि सुंदर अशी इथे ही बॅग बनवून तयार आहे. तर चला मग बिलकुलही वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर छान अशी स्लिंग बॅग बनवण्याकरता इथे बघा माझ्याकडे घरामध्ये एक जीन्सची रद्दी पॅन्ट होती. रद्दी म्हटलं तर ती थोडीशी फाटलेली होती आणि जास्त काही वापरात नव्हती. तर त्याच्यामुळे मी त्याचे पॉकेट असे काढून घेतलेले आहेत आणि त्या पॉकेटपासूनच इथे मी स्लिंग बॅग बनवणार आहे. तर इथे मी जीन्सचे 2 पॉकेटचा वापर केलेला आहे आणि त्याला मी चेन देखील अशी अटॅच करून घेणार आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल की कशा पद्धतीने मी चेन ठेवलेली आहे. चेनची जी सरळ बाजू आहे ना ती पॉकेटकडनं करायची आहे आणि उलट्या बाजूकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला त्या चेनला अस्तर देखील अटॅच करायचं आहे. तर बघा जिथे मी शिलाई मारून घेतलेली आहे ना चेनला, बरोबर त्याच्यावर अस्तर असं ठेवलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्या अस्तरला पण मी शिलाई मारून घेणार आहे. तर फ्रेंड्स, ही फक्त जीन्सच्या पॉकेटपासून बनवलेली सुंदर स्लिंग बॅग बनवण्याकरता खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि अवघ्या 5 मिनिटातच बनवून ही बॅग तयार होते. त्यानंतर बघा अस्तर असं अटॅच करून झाल्यानंतर पुन्हा त्याला मी टॉप स्टिच करून घेणार आहे, म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये आपलं अस्तर त्या चेनला बसलं जाईल. तर टॉप स्टिच करून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे ज्या वेळेस मी असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर इथे छान अशी चेनला आपले टॉप स्टिच करून झाल्यानंतर जे पॉकेट आहे ना त्याच्या चारही बाजूकडनं अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बोलल्यानंतर माझ्या पाठीमागे पावसाचा आवाज येतच असेल की किती जोराने पाऊस पडत आहे. फ्रेंड्स, मी मुंबईमधनं आहे. मुंबईला तो खूपच पाऊस आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ कोणत्या शहरातनं बघत आहात आणि तुमच्या शहरामध्ये देखील पाऊस आहे का हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि पावसामध्ये स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. तर बघा अशाच प्रकारे आपल्याला ज्याप्रमाणे आपण पहिलं पॉकेट तयार करून घेतलेलं आहे ना त्याचप्रमाणे दुसरं देखील पॉकेट आपल्याला सेम त्याच पद्धतीने अस्तर अटॅच करून चेन अटॅच करून तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे माझ्याकडे बघा अशा प्रकारचे टसल्स होते घरामध्ये. तर ते टसल्स मी इथे वापरलेले आहेत. ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये सेट केलेले आहेत टसल्स त्याप्रमाणेच तुम्हाला सेट करायचे आहेत आणि त्यानंतर त्यावर शिलाई मारून ते अटॅच करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने फ्रेंड्स आपण ही पर्स जी बनवत आहोत ना ती आपण जीन्सच्या पॉकेटपासून बनवत आहोत. तर जीन्सवर आपण जी नॉर्मल सुई आपण मशीनसाठी वापरतो ना तर ती तुटण्याची शक्यता असते आणि तुटलीच जाते. त्यामुळे ज्यावेळेस आपण जीन्सवर शिलाई करतो, जीन्सच्या पॅन्टीची शिलाई करतो ना त्यावेळेस आपल्याला 21 नंबरची सुईचा वापर करायचा आहे आणि नंतरच जीन्सवर शिलाई काम करायचं आहे, म्हणजे तुमची सुई देखील तुटली जाणार नाही आणि धागा देखील तुटला जाणार नाही. तर इथे बघा मी ही बॅग बनवण्याकरता माझ्या मशीनला मी 21 नंबरच्या सुईचाच वापर केलेला आहे. तर खूप छानरित्या हे टसल्स पूर्ण या आपल्या पॉकेटला बसून तयार आहेत आणि त्यानंतर बॅगसाठी मी इथे हँडल किंवा बेल्ट बनवलेला आहे. तर बेल्टची रुंदी अर्धा इंच इतकीच ठेवलेली आहे, कारण की पॉकेट छोटा असल्यामुळे जास्त मोठ्या आकाराचं बेल्ट इथे मी केलेला नाही आहे. तर अर्धा इंच इतकी रुंदी ठेवलेली आहे आणि 50 इंच इतकी लांबी ठेवलेली आहे. लांबी ही तुम्ही तुमच्या उंचीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर हा बेल्ट बघा जिथे चेन अटॅच केलेली आहे ना बरोबर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारून हा बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे. तर खूप छानरित्या बोलता बोलता दोन्ही बाजूकडनं पण आपला बॅगचा बेल्ट हा बसून तयार आहे. त्यानंतर बघा बेल्ट आहे ना तो असा पूर्ण आपल्याला
एका जागेवर करायचं आहे. टसल्स पण आतल्या बाजूने करायचे आहेत आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना त्या पद्धतीनेच आपल्याला हे दोन्ही पॉकेट एकमेकावर सेट करत टाचण्याने अटॅच करून घ्यायचे आहेत. म्हणजे शिलाई मारताना ते हल्ले जाणार नाहीत आणि शिलाई बरोबर प्रॉपर ज्या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे ना त्या ठिकाणी बरोबर शिलाई बसली जाईल. तर अशा प्रकारे टाचण्या लावून झाल्यानंतर आपल्याला बरोबर त्या पर्सच्या त्या पॉकेटच्या कडेनं बरोबर शिलाई मारून ही पॉकेट आपलं पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. पॉकेट नाही, पर्स तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने खूप छान असा टाकाऊपासून टिकाऊ फक्त जीन्सच्या पॉकेटपासून तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. इथे मी कोणत्याच जास्त वस्तूंचा किंवा कशाचा वापर केलेला नाही आहे. फक्त जीन्सचे पॉकेट, चेन आणि इथे अस्तरचा वापर केलेला आहे. आणि खूप सुंदररित्या ही हँडबॅग, स्लिंग बॅग, टसल बॅग बनवून आपली तयार आहेत. तर अशा पद्धतीने बॅगच्या तिन्ही बाजूकडनं व्यवस्थित शिलाई मारून झालेली आहे आणि एक्स्ट्राचे धागे, दोरे आणि फॅब्रिक आहे ना ते आपल्याला कट करून काढायचं आहे. म्हणजे पूर्ण फिनिशिंगमध्ये आपली ही पर्स बनून तयार होईल. आणि याला आपल्याला आतल्या बाजूकडनं पायपिंग वगैरे काही करायची देखील गरज नाही आहे, कारण की जीन्सचा कपडा असल्यामुळे जास्त काही धागे दोरे निघले जात नाहीत. त्यानंतर हे पॉकेट, ही बॅग आपण सरळ करून घेऊया. तर इथे बघा खूप सुंदररित्या एकदम सावकाशपणे मी ही पूर्ण बॅग सरळ करून घेत आहे आणि तुम्हाला फायनल लुक पण मी या बॅगचा दाखवत आहे. तर बघा टसल्समुळे किती छान आणि सुंदर अशी इथे ही स्लिंग बॅग बनून तयार आहे आणि उठून देखील दिसत आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या घरातील टाकाऊ जीन्स असेल तर त्याच्या पॉकेटपासून खूप सुंदररित्या ही टसल स्लिंग बॅग बनवू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि तुम्ही कोणत्या गावातनं किंवा शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे देखील मला कमेंटमध्ये कळवा. म्हणजे मला देखील समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बॅगमध्ये किती सारं सामान हे सहजरित्या सामावलेलं आहे आणि किती सुंदर अशी इथे ही पर्स, हँडबॅग, स्लिंग बॅग बनवून आपली तयार आहे. टसल्समुळे तर अजूनच छान असा लुक या बॅगला आलेला आहे. तर फ्रेंड्स, असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या असेच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.